तर आजच्यासाठीच्या लेवल आहेत, चेक करू आपण डेलीला प्रिव्हियस डेचा आपला हा आहे, प्रिव्हियस डेचा हा आपला लो आहे, लो मार्केटने ब्रेक केलेला आहे. 4 आवरला हा डेलीचा लो निघतोय, सपोर्ट फॉर्म याचा सपोर्ट फॉर्म होतोय 1 आवरला पण मार्केट मिस आहे, एक क्लिअर रेंज नाही येत. 1 आवरला हा एक सपोर्ट निघतोय जो की ब्रेक झालाय, परंतु नेक्स्ट कॅन्डलनी प्रिव्हियस कॅन्डलची वीक लो ब्रेक केलेली नाही, डायरेक्ट वरती गेले, त्यामुळे आपण याला याचं फेकआउट कन्सिडर करू. परंतु ओव्हरऑल ट्रेंड बेरिश आहे एवढं तर कन्फर्म झालंय. ओके 30 मिनिटला पण 30 लेवल निघते खाली घेऊन. ओके 2 रेंज क्लिअर तर भेटतायत, चेक करू. याचा आपला रेजिस्टन्स होईल, याचा आपला सपोर्ट होईल. ओके 2 रेंज तर भेटल्यात आपल्याला, वरती कुठपर्यंत रेंज क्लिअर होती. ओके जर मार्केटने ह्या लेवलच्या वरती क्लोजिंग दिली तर इथून इथपर्यंत आपल्याला तरी आपल्याला एक चांगला मूव भेटल. जवळपास 120 पिपची रेंज आपल्याला वरती फ्री आहे, आणि खाली जर ब्रेकआउट दिला जो की आपल्याला 30 मिनिट कॅन्डल क्लोजिंगचा लागतो, तर इथून जरी कन्सिडर केली इथपर्यंत तरी इथं पण 70 पिपचा आहे, परंतु आजचा आपला बायस बेरीजचा आहे, त्यामुळे आपण बेरीज साईडला जास्त प्रेफरन्स. लंडन सेशन मध्ये व्हॉल्यूम किती येतो त्यावरती डिपेंड आहे आपल्याला. ठीक आहे 15 मिनिटला अजून थोडंसं रिफाईन करून बघू. ओके तोच झोन निघतो आपल्याला, क्लिअर आहे. वरती क्लोजिंग भेटली, वीकचा हाय काढला, एंट्री होईल, एसएल खाली राहील आणि टार्गेट जवळपास 4340, टार्गेट 4340, आणि खाली ब्रेक झाला तर टार्गेट फर्स्ट आपला हा झोन. पण मला असं वाटतंय व्हॉल्यूम जर आला तर हा सपोर्ट ब्रेक होऊ शकतो, कारण की ओव्हरऑल मार्केट बेरिश आहे. थँक्यू.